हवामान. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडतोय. पुण्यातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. खडकवासला धरणातून दुपारी 1 वाजल्यापासून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला, पण संध्याकाळी 6 वाजता यात वाढ करण्यात आली असून या धरणातून मुठा नदीत 8734 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व परिस्थितीवर पुणे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अशा सर्व यंत्रणांशी जलसंपदा विभाग यासाठी समन्वय ठेवून आहे. स्थानिक प्रशासनसुद्धा योग्य खबरदारी घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. रायगड जिल्ह्यात सावित्री, पाताळगंगा, अंबा, उल्हास या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून अधूनमधून जोरदार वाऱ्यासह पावसाचा जोरदार सरी कोसळत आहेत. उत्तर रत्नागिरीत पावसानं झोडपलं आहे. खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खेड बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. तर नजीकच्या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठावरील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. गंगापूर, दारणा, नांदू, मध्येश्वर आदी धरणांमधून टप्प्याटप्प्यानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वाशिम आणि अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शेवटी